ज्ञानेश्वरी पारायणचा आपला 18वा अध्याय सुरू होत आहे, तर घेऊन जावं पारायण सेवेसाठी. बघा माझं आज मन भरून येते. कशामुळे माहिती आहे का? मला असंच होतंय प्रत्येक वेळेस. 7 दिवस होतात आणि 7व्या दिवशी जशी मुलगी माहेरून सासरला जाते ना परतीला, तेव्हा जसं होते का सेम त्याप्रमाणे होते मला 7व्या दिवशी. म्हणजे असं बोलताच येत नाही. कारण की काय माहिती का, माऊलीची सेवा तशी आहे की जेव्हा आपण असं मन लावून करतो ना, म्हणजे मी माऊलीसोबत एवढी अटॅच झाली, मला त्याशिवाय काही दिसतच नाही. म्हणजे तुम्हाला विश्वास येत असेल नसेल माहिती नाही, पण जेव्हा 7वा दिवस येतो ना, असं मन भरून येतं, बोलता पण येत नाहीये. कारण माऊलीचं चरित्र तसं आहे माहिती का, माऊलीनं आपल्यासाठी काय केलेलं आहे. माऊलींना लोकांनी एवढा त्रास दिलेला आहे ना, तरी पण माऊलीने कधी असा विचार केला नाही. माऊलीने आपल्यासाठी, आपल्या सगळ्या जगासाठी माऊलीने दान मागितलेले माहिती का. माऊलीविषयी थोडं बोलावं म्हटलं ना, तर आधीच मन भरून येते माझं. मला विचार करून आले होते की आज माऊलीविषयी आपण बोलावं काहीतरी. बोलण्याच्या पहिलेच एवढं मन भरून येते की काय बोलावं ते सुचत नाहीये. ज्ञानेश्वरी हा आपला असा ग्रंथ आहे बघा. मी पहिल्या दिवशी बोललो होतं की ज्ञानेश्वरी काय आहे हे मी तुम्हाला सांगेल, पण 7 दिवस आपल्याला वेळ नाही मिळाला ज्ञानेश्वरी काय हे सांगण्याचा. पण आज थोडा वेळ घेते तुमचा, थोडक्यात सांगते माऊलीविषयी. आम्हाला इतकं वाटेल की बसत असे एकदम फारच अगदी हे वाटतं. ही जी सेवा आहे ना, एवढी सहजासहजी येत नाही हो कुठे. तुम्ही खरंच भाग्यवान आहात, तुम्ही जे इथपर्यंत आलात. 7 दिवस मी वेळ दिला माऊलीसाठी. माऊली हे चरित्र जर तुम्ही वाचलं ना, तुम्ही जर रोज जर घरी एक ओळी घ्यायला लागल्या, तर तुम्हाला ऑटोमॅटिक माऊली काय समजायला लागेल. तुम्ही जेवढं माऊलीचं मन एकाग्र करून माऊलीची सेवा करसाल ना, तर तुम्हीच माऊली बनून जासाल. कारण की माऊलीचं चरित्र तसं आहे हो. देव सर्वच आहेत असं म्हणत नाही मी, पण माऊली एवढं शांत, माऊलीचं जे चरित्र होतं ना एवढं शांत होतं. हे ग्रंथ असा आहे दुःखातून बाहेर काढणारा ग्रंथ आहे. जेव्हा आपण हे ग्रंथ वाचतो ना, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. इतकं श्रेष्ठ ग्रंथ आहे बघा. तुम्ही 700 वर्ष झाले, 700 वर्षापूर्वीचा ग्रंथ. आपण कालचा लोकमत, बरोबर आहे, कालचा लोकमत आपण जर उद्या वाचायचं म्हणलं तर आपण वाचतो का? काय म्हणतो, झालेली गोष्ट आहे, म्हणजे झालेली घटना आहे, आपण त्याला एवढं लक्ष देत नाही. पण ही ज्ञानेश्वरी तुम्ही कधीही वाचा, तुम्हाला कंटाळा. तुम्ही जेव्हा त्याला एकाग्र चित्तेने वाचता ना ज्ञानेश्वरी, तेव्हा तुम्हाला ज्ञानेश्वरी काय हे कळेल, ज्ञानेश्वरीचा भाव काय हे कळेल. बघा माऊलींना लोकांनी एवढा त्रास दिलेला आहे. काय होतं माहिती का, संन्यासाची पोरं. हाला की माऊली देव होते हो, भगवंत विष्णूचा अवतार होते माऊली, बरोबर की नाही. माऊली एका, माझं एवढं मन भरून येते, मला बोलण्याच्या पहिलेच असं हे होतंय. माऊली श्रीकृष्ण भगवंताचा अवतार होते माऊली, बरोबर की. माऊली एका दृष्टीने, त्यांच्या एका नजरेनं ते दुष्ट लोकांना भस्म करू शकत होते नव्हते. माऊली तसं नाही केलं. माऊली जेव्हा बाहेर जायचे भिक्षेसाठी, लोकांनी त्यांच्या झोळीमध्ये माती टाकलेली हो. आपण आज म्हणतो, आपल्याला समजा कोणी थोडा त्रास दिला तर काय होतं आपल्याला, आपण म्हणतो की माझ्या जीवनात दुःख आहे, सतत दुःख आहे असं आपल्याला वाटतं. आठवा त्या माऊलीचं दुःख काय म्हणलं असेल त्यांचा जीव. छोटे छोटे लेकरं होते ते. जेव्हा ह्या लोकांनी, वाईट लोकांनी त्यांच्या आई वडिलांना देहत्याग करण्यास प्रवृत्त केलं होतं, तुम्हाला माहिती का, ते अगदी छोटे छोटे होते. जेव्हा पैठणला धर्म परिषद बसली होती, त्या परिषदेमध्ये काय सांगितलं होतं माहिती का, की तुमच्या मुलांना आम्ही आमच्या समाजात घेऊ, पण कधी घेऊ, तुम्ही देहत्याग केला तर, बरोबर आहे. तर माऊलीच्या आई वडिलांना ज्या दिवशी म्हणतात ना, आईवडिलासारखं हे नसतं हो. आईवडील आपले मुलं सुखी व्हावं म्हणून. आपल्या आजकालच्या मुलांना काय होतं माहिती का, आईवडिलाची कदर राहिली नाहीये. मी तर काय म्हणते, प्रत्येक मुलांना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलेले हे आपल्या डोळ्यासमोर, त्यांचं बालपणापासून ते जे कर्ज आहे ते आपल्यावरच, ते त्यांनी आपल्याला जे दिलेले, आपण काहीच करायचं नाही. त्यांनी जे आपल्याला दिलेले कर्ज आहे, आपण फक्त तेच कर्ज परतफेड करायचंय. काय अहो, आई वडील मुलासाठी काय करतात ऐका. ज्या दिवशी धर्म परिषदेमध्ये विठ्ठल रुक्माई यांना देहत्याग करण्यास सांगितलं होतं, त्या दिवशी संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या वेळेस
जेव्हा विठ्ठलपंत घरी आले आणि काय सांगतात माहिती, रुक्मिणी माताला सांगतात, हे बघ आपल्याला काय करायचंय, देहत्याग करायचा आहे. आपण जर देहत्याग केला तर आपल्या मुलाचं पुढचं समजा जे समाजामध्ये त्यांना घेतल्या जाईल. त्या दिवशी रात्री बघा एवढे छोटे छोटे लेकरं होते, पण आईचा जीव कसा असतो ती त्यांच्याकडे पाहायची. त्यांनी ते भाकरी म्हणजे त्या मांडणी केल्या आणि मुक्ताई अगदी छोटी होती, मुक्ताई अशी 5-6 वर्षाची. तेव्हा रात्र होती, ती असं जवळ घेत असती, मुक्ताईला जवळ घेते कुरवाळते. तिला असं वाटतं मुक्ताईला काय झालं असतं, आज माझी आई मला सतत जवळ घेते, पण त्यांना माहित असतं आपण उद्या नसणार आहेत, हा आपली शेवट आहे. तेव्हा ते जवळ घ्यायच्या, रडायच्या. मुक्ताई माता का म्हणते हळूवार शब्दात, माते असं काय झालं ग, तू आज मला वारंवार जवळ घेतेस. त्यावेळेस मुक्ताई माता काय म्हणते, काय नाही ग बाळा, जवळ घेऊन कुरवाळतेस. आणि संध्याकाळ होते, जेव्हा संध्याकाळ झाल्यानंतर रात्री लेकरांना बघतात, 4 लेकरांशी झोपलेली बघतात. रात्रीच्या वेळेस मध्यंतरी दिवा लावलेला असतो, दिव्याची वात कमी करतात आणि 2 जण निघतात देहत्यागाला. जेव्हा ती जातात 2 पत्र लिहून ठेवतात, एक माऊलींना सांभाळ कर लेकराचा म्हणून आणि एक धर्म परिषदेमध्ये की माझ्या मुलांना तुम्ही समाजात घ्या म्हणून. बघा समाज किती वाईट असतो, म्हणजे देवालाही त्यांनी सोडलेलं नाही समाजानं. आपण या समाजातून काय अपेक्षित ठेवायचं, आपण फक्त चांगलं करत राहायचं, आपल्या पद्धतीने होईल तसं जगायचं, देवाची सेवा करायची. कारण ह्या समाजाने देवालाही सोडलेलं नाही. जेव्हा सकाळ होते, ज्ञानोबाराया उठतात, बघतात, पत्र बघतात आणि रडायला लागतात. मुक्ताईला जवळ घेतात, मुक्ते ती म्हणते, दादा काय झालं रे, काय झालं, काय नाही ग, काही नाही झालं. ती म्हणते आपले आई बाबा कुठे गेले, ते रडायला लागतात सगळे. मुक्ताईला जवळ घेऊन म्हणतात, माझं मुक्ते आपले आई बाबा आता येणार नाहीत ग. बघा समाज किती वाईट आहे. जर जिवंत माणसाला देहत्याग करायला लावतो, कशासाठी, फक्त समाजामध्ये घेण्यासाठी. काय करायचं असं समाज, जर या समाजामध्ये आपल्याला असा त्रास भेटत असेल, त्यापेक्षा आपण आपल्या देवाला सर्वस्व मानायला पाहिजे, नाही लक्ष द्यायचं या गोष्टीकडे. त्यावेळेस माऊली मुक्ताईला जवळ घेतात आणि सांगतात, मुक्ते आपल्या आई बाबा तर येणार नाहीत ग. आणि त्यानंतर माऊलीने माऊली सर्वस्व झाले त्या मुक्तीचे, सर्वांचे. माऊलीने सर्वांचा सांभाळ केला. पण बघा माऊली 16 वर्षाचेच असताना माऊली समाधी घेणार होते, पण निवृत्तीरायाने सांगितलं, नाही ना तुला आणखी समाजासाठी काहीतरी करायचं. बघा 16 वर्षाचा मुलगा म्हणजे काय असतो. खूप सहन केलं माऊलीने. या समाजातील त्यांना एवढं दिलं, जेवायला दिलं नाही. पद्धतीने म्हणजे त्यांच्या मिठात त्याचं पीठ मातीत मिसळलं. त्यांना बघा जोपर्यंत माणूस असतो तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही. त्या माऊलीला बघा एवढा त्रास दिला आणि आज त्याच माऊलीसाठी आळंदीला जाण्यासाठी, माऊलीच्या भिंतीला पाय लागण्यासाठी लोक मरमर करतात. दिवस सर्वांचे सारखे नसतात व दिवस बदलत असतात. फक्त काय पाहिजे माहिती का, सहनशीलता पाहिजे. माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीतून हे समजावलंय की जेवढी शांतता तुम्ही बाळगाल तेवढं शांततेच आपण प्रत्येक गोष्टीला तोंड देऊ शकतो. माऊली तुम्ही चरित्र माऊलीचं जर वाचलं ना तर हे जे जगण्यात आपल्याला दुःख आहे ना, या दुःखाचं आपल्याला काहीच वाटलं नाहीये. कारण माऊली एवढे शांत समजच होते. अहो 16 वर्षाचा मुलगा म्हणजे काय असतो तुम्ही बघा. आताच्या 16 वर्षाच्या मुलाला सांगा तुम्ही, आहे तेवढी समज. माऊली 16 वर्षाच्या असताना 18 वर्षात माऊली बनले हो. माऊली म्हणजे काय माहिती का, आपल्या नजरेत माऊली म्हणजे एका लेकराची आई असते, बरोबर. आज माऊली या साऱ्या जगाची माऊली बनली. हा माऊली शब्द फक्त मुलाला बाळ दिल्यामुळे नाही होत, तर माऊली सारखा सांभाळ केला तर माऊली बनतो. माऊलीने साऱ्या जगाला समजून घेतलं. बघा माऊलीनं जेव्हा ह्या दुष्ट लोकांना एवढा त्रास दिला त्यावेळेस माऊलीनं एका क्षणात त्याला भस्म केला असं, पण माऊली तसं केलं का नाही. माऊलीने पांडुरंगाची प्रार्थना केली,
अवघाच संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके, म्हणजे तिन्ही लोक तू आनंद दे रे देव. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. बघा मुलगी जशी माहेरून परत जात असे ना, तर माऊली विठ्ठल रुक्माई त्यांना आई वडील समजायचे आणि त्यांच्या चरणी, म्हणजे आपली मुलगी कुणाला प्रार्थना करते जेव्हा आपल्या जीवनामध्ये कुठलंही दुःख असेल तर मायबापाकडे जाते. मायबापाला म्हणते जे आपलं दुःख असतं ते मायबापाला सांगते. माऊलीने पांडुरंगा चरणी आपल्यासाठी प्रार्थना केलेली. हे पांडुरंगा, मला त्यांनी कधी हा विचारच केला नाही त्यांना ह्या समाजाने किती त्रास दिला, पण त्यांनी पांडुरंग चरणी एकच प्रार्थना केली, ह्या समाजाला तू सुखी ठेव. असे म्हणजे माऊलीचं चरित्र आहे बघा. आणि हे जे ना ज्ञानेश्वरी काय बघा, ही ज्ञानेश्वरी म्हणजे भगवंताच्या मुखातले शब्द हे मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोलले होते. भगवंत श्रीकृष्ण सखा महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णू म्हणजे भगवंत श्रीकृष्ण आणि त्यांचा अवतार म्हणजे